श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण हरिपाठ घेतो एकादशीच्या दिवशी. पण हरिपाठ म्हणजे काय, त्याचे लाभ काय, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हरिपाठ म्हणजे काय? हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. 28 अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माऊली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते. हे गोड ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे. जो रोज हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल. हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचे पुण्य. देवाची या द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापासून 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. वेदशास्त्राप्रमाणे या अभंगापासून ज्ञानदेवाप्रमाणे या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो, म्हणजे एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसेच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा या गजरात परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात, त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लाभते. वारकरी समुदाय हरिपाठाला 28वा अभंग म्हणत नाहीत, कारण हरिपाठातील 28वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले 27 अभंग म्हणतात. 27 अभंग झाले की नामसकीर्तन साधनपे सोपे हा संतश्रेष्ठ तुकोबारायाचा अभंग म्हणतात. माऊलीने जो 28वा अभंग लिहिलाय त्यात म्हटलं आहे की जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनियमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरु कृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकांच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल. आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे? असावे स्वस्थ चित्ते एकाग्रे मन, उल्हासी करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. यात माऊली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतो ते सांगतात. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते. अशा साधकांचे भगवंत स्वतः रक्षण करतो. संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत सेना, संत सावतामाळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला. तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपल्यालाही पुण्यसंचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरतो. शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयाचा संग सुटून मोक्षप्राप्ती होते. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला, तात्काळ ज्ञानदेव या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतली आहे. म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला या पाठातून नक्की सोडवेल. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.